पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचं संपूर्ण कुटुंब आता गजाआड आहे। म्हणजे आधी वडील, मग आजोबा आणि आता त्याच्या आईला सुद्धा अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। या अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। रक्ताच्या नमुन्यातील फेरफार प्रकरणी शिवानी अग्रवाल यांना आधी ताब्यात घेण्यात आल्याचं कळालं होतं, पण त्यानंतर चौकशी केली असता पुढे पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती समोर येते। अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीच्या आईवर केलाय आणि या प्रकरणी आरोपीच्या आईनं रक्त दिल्याचा संशय सुद्धा पोलिसांना आहे। त्यामुळे शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात तिचा काही सहभाग आहे का याचा तपास सुद्धा केला जाणार आहे। यापूर्वीच पोलिसांनी शिवानी अग्रवालची चौकशी सुरू केली होती आणि आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तिला अटक केली आहे। अल्पवयीन आरोपीचे रक्तनमुने बदलल्याप्रकरणी पोलिसांनी याआधीच ससून रुग्णालयातल्या 2 डॉक्टरांना अटक केली होती। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनूर या दोघांनी पैसे किंवा दबावापोटी आरोपीचे रक्त बदलल्याचा आरोप पोलिसांचा आहे। त्यानंतरच त्यांनी या दोघांना अटक केली होती। या प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या दोघांनी मिळून रक्त नमुन्यात फेरफार केल्याचं समोरही आलं होतं। कल्याणी नगर अपघात प्रकरणाला दररोज नवीन वळण मिळतायत। या प्रकरणी सुरुवातीला आरोपीच्या वडिलांना म्हणजेच आशिष अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांना चालकाला धमकावल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना देखील अटक झाली आहे। कोर्टाने या दोघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे। तर आरोपी अल्पवयीन तरुण हा बाल सुधारगृहात आहे। त्याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी परवानगी मागितली होती। याला बाल सुधार मंडळानं परवानगी दिली आहे। त्यामुळे आरोपीची 2 तास चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे। यामधून काही नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान आरोपीने भरधाव अशी आलिशान कार चालवत दोघांना उडवलं होतं आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।